नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। वाडी आदमपूर जाफरापूर येथे भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेनिमित्त लोकप्रिय आमदार श्री प्रकाश पाटील भारसाकडे यांची विकासरूपी रथावर भव्य मिरवणूक काढून लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न। वाडी आदमपूर जाफरापूर येथे दिनांक 7 जुलै रविवार रोजी मोठ्या उंच पुलाचा व विविध विकास कामाचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पंचक्रोशीतील सर्व जनतेच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजन कर्तव्यदक्ष सरपंच रुपेश राठी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केले होते। या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य व उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून विकास महर्षी आमदार श्री प्रकाश पाटील भारसाकडे हे होते। गजानन उंबरकार, गजानन नळकांडे, रमेश दुतोंडे, उमेश पवार, किरण पाटील अवताडे, जनार्दन नागोलकर, समाधान गावंडे, शिवहरी भारसाकडे, रामकृष्ण नागोलकर, गजानन साबळे, गजानन गायकवाड, विजय देशमुख, ओम सुईवाल, रवी गाडोदिया, गणेश इंगोले आदी लोकांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल व्यवहारे यांनी केले। या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता समस्त गावकरी मंडळी, सरपंच रुपेश राठी यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, उपसरपंच विठ्ठल खारोडे, जितेंद्र जाधव, मंगेश वाघ, नितीन साबळे, रणजित बोधडे, प्रमोद बोधडे यांनी मोलाचे योगदान दिले व माननीय प्रकाश पाटील भारसाकडे यांनी इसापूर येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला भेट देऊन भगवान श्री जगन्नाथ रथाचे पूजन करून रथयात्रेमध्ये सहभागी झाले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कर्तव्यदक्ष सरपंच रुपेश भाऊ राठी यांनी केले। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे।